करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण तंत्रज्ञान आणि भविष्यातील कौशल्य या विषयावर या ठिकाणी ऑटोमेशन आणि रोबोटिक याचा उद्योजकावर होणारा परिणाम का उद्योगावर होणारा परिणाम हे सत्र बघणार आहोत. 149वं सत्र आपलं आज या ठिकाणी होतं हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, एकाच वेळेला अनेक क्षेत्रामध्ये होत असणारी जी काही या ठिकाणी क्रांती आहे, म्हणजे आपल्याकडं तुम्ही 10वी-12वी पर्यंतच्या इतिहासामध्ये शिकला असेल की पहिली औद्योगिक क्रांती झाली, मग दुसरी औद्योगिक क्रांती झाली आणि मग त्याच्यामध्ये जो काळ होता तो काळ मोठा होता प्रचंड, लक्षात घ्या. म्हणजे काही मशिनरी आल्या, मग त्याच्यावर काम चालू झालं किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात. पण अलीकडच्या कालावधीमध्ये इतक्या प्रचंड वेगानं या ठिकाणी बदल व्हायला लागलेले आहेत. म्हणजे अगदीच आता राहुल पाटील नावाचा एक व्यक्ती ज्याने क्लाउड नावाच्या AI मध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये. आणि मग जे मी वारंवार ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला की सॉफ्टवेअर डेव्हलपर, ऍप डेव्हलपर आणि वेबसाईट डेव्हलपर ह्या पोस्टच राहणार नाहीत, असं या ठिकाणी 3 महिन्यापूर्वी एका या ठिकाणी सीओने विधान केलं होतं की ह्या पोस्ट पुढच्या कालावधीमध्ये राहणार नाहीत, 12 महिने तरी कमीत कमी लागतील. पण 12 महिने देखील त्यासाठी लागले नाहीत, लक्षात घ्या. कालच्या म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीनं IT कंपन्यांचं शेअर मार्केटमध्ये झालेला जर आता घसरण बघितली तर ती घसरण काय इंडिकेट करते की आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल हा इंडस्ट्रीमध्ये होऊ घातलेला आहे. म्हणजे आता एक प्रॉम्प्ट इंजिनियर शेकडो डेव्हलपरचं काम आता या ठिकाणी करणार आहे. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला बदल होऊ घातलेले आहे, मग ते बदल जसे सॉफ्टवेअरमध्ये व्हायला लागले तसं IoT टेक्नॉलॉजी जी आपण बघितली, लक्षात आहे की इंटरनेट कनेक्शनचे जे थिंग्स आहेत, म्हणजे मशीन्सला, प्रत्येक मशीनला असणारे सेन्सर आणि सेन्सरच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी केलेलं आपण कंट्रोलिंग जे आहे, हा मोठा होणारा बदल जो आहे तो बदल या ठिकाणी तुमच्या भविष्यामध्ये नोकरीवर फार मोठा परिणाम करणार आहे, लक्षात घ्या. आणि तो काळ अजिबात आता राहिलेला नाही आहे की चला बघू ना त्या वेळेला काय होतंय, किंवा मी आता एक शिकला तर मला काही शिकायचं नाही, याच्यावरच माझी नोकरी चालणार आहे. तर हा काळ राहिलेला नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. म्हणजे साधं मी तुम्हाला सांगतो की मी चांगला उत्कृष्ट गाडी चालवणारा आहे, गाडी काय AI चालवणार नाही, त्यामुळे मला कमीत कमी ड्रायव्हरची नोकरी करून पोट भरता येईल, हा देखील तुमचा भ्रम राहील पुढच्या कालावधीमध्ये, लक्षात घ्या. कारण आता ड्रायव्हरलेस कार यायला लागलेल्या आहेत. ते टेक्नॉलॉजी जर करता या ठिकाणी कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन मध्ये जर यायला लागली तर ऑटोमॅटिकली आपल्याला या ठिकाणी त्या देखील स्किलवर या ठिकाणी मर्यादा येणार आहेत. त्यामुळे तुमच्या पिढीसाठी हे महत्वाचं आहे की अपकमिंग जे काही चॅलेंजेस आहेत या चॅलेंजेसवर या ठिकाणी कोणकोणत्या पद्धतीचे ऑप्शन्स आपल्याकडे असले पाहिजेत की ज्या माध्यमातून मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्वतःला घडवता येईल आणि त्या कॉम्पिटिशनला फेस करता येईल, हे महत्वाचं. म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं की आपण AI युथ म्हणजे काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर स्वतःचं प्रभुत्व असणारा तरुण म्हणून तुम्ही या ठिकाणी स्वतःला निर्माण करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता आपण कोण आहोत, तर आता आपण या ठिकाणी अल्गोरिदमवर या ठिकाणी आपलं कंट्रोल दिलेले तरुण आहोत. आता हा आरोप नाही मित्रांनो, ही फॅक्ट या अर्थानं आहे. कारण बऱ्याच वेळेला या ठिकाणी आपण काय करतोय की आजूबाजूला या ठिकाणी काय चाललंय त्याच्यापेक्षा माझ्या फीडमध्ये काय दिसतंय ते बघत राहायचं त्याच्या बाबतीत, आणि मग ते जे दाखवतात ते बघत राहायचं, त्याच्यावर पुढे जायचं, लक्षात. हा जो सगळा भाग आहे याच्यावर तुम्ही थोडासा विचार करणं गरजेचं आहे की माझा प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, प्रत्येक महिना महत्वाचा आहे, प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी मी शिकलं पाहिजे. आता वर्ष म्हणूनच चालणार नाही. जर का नवीन अनाउन्समेंट काही झाली तर म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असा आहे की तुम्हाला ते प्रत्येक टेक चॅनल या ठिकाणी फॉलो करावे लागतील, जे चॅनल तुम्हाला अपडेट देतील, हे लक्षात घ्या. आणि हे अपडेट या ठिकाणी का गरजेचं आहे, कारण रतन टाटा एका ठिकाणी म्हणतात ऑटोमायझेशन ही समस्या नाही, ती एक संधी आहे तिचा योग्य वापर करण्यासाठी, लक्षात घ्या. तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान विनाशासाठी वापरायचं का स्वतःच्या या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी वापरायचं, हे देखील एक स्किल आहे आणि तुम्ही या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने आत्मसात करणं गरजेचं आहे, त्याला स्वीकारणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि मग हे करण्यासाठी तुम्हाला
काही महत्वाच्या बाबींची जी काही या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यावर फोकस देऊन काम करणं गरजेचं आहे. या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पुढच्या 20-25 मिनिटांमध्ये समजून घ्यायचं की ऑटोमायझेशन किंवा या ठिकाणी जे काही रोबोटिक लॅब बनत आहेत, रोबोटिक डिव्हाइस बनत आहेत, रोबोटिक या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग चेन उभ्या राहत आहेत लक्षात त्याच्यावरती. तर मग आपलं नेमकं त्यात काय काम असणार आहे? म्हणजे मशीन्सची पद्धतच जर करता बदलत चाललेली आहे, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही हे घडण्याचा प्रयत्न करतायत की प्रोडक्शन वाढते, क्वालिटी वाढते, त्याच्यामधली या ठिकाणी ॲक्युरसी वाढायला लागलेली आहे. आता इतकं सगळं झाल्यानंतर या ठिकाणी कंपनी देखील तुम्हाला मॅनपॉवर म्हणून हायर करत असताना हे विचार करेल की त्यातलं कोणतं तंत्रज्ञान तुम्हाला आत्मसात झालेलं आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी जमत आहेत, हे फार महत्वाचं आहे. आणि हे फक्त याच्यासाठीच आहे का की कशा पद्धतीनं मी या ठिकाणी नोकरी करणार आहे? तर अजिबात नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची आहे यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे लक्षात घ्या. म्हणजे हे नाविन्यपूर्ण असणारे उपक्रम जे आहेत, हे उपक्रम आपल्याला समजून घ्यायला लागतील लक्षात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून फॉर्च्यून ऑफ जॉब्स जो अहवाल आहे, त्यामध्ये साधारणतः 8.3 कोटी नोकरी ऑटोमायझेशनमुळे नाहीशा होणार आहे. जागतिक अहवाल आहे लक्षात घ्या. आणि मग ज्या वेळेला एवढ्या नोकऱ्या नाहीशा होणार आहेत, त्याच वेळेला पॅरलली लक्षात घ्या 6.9 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. म्हणजे इथं साधारणतः 1.25 कोटी नोकऱ्या जरी लॉस होणार असतील, त्या नवीन निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसाठी तुम्ही स्वतःला कौशल्य विकसित करणं हे गरजेचं आहे लक्षात अशा पद्धतीने. आणि साधा प्रश्न स्वतःला विचारावा यावेळेला लक्षात घ्या, पुढच्या 10 वर्षामध्ये मी जी नोकरी करायचा विचार करतोय ती सुरक्षित राहील का? म्हणजे तुम्ही कॉमर्सला असाल आणि तुम्ही म्हणाल की मी अकाउंटिंगसाठी टॅली शिकणार आहे, जीएसटी शिकणार आहे, मी ॲज अ अकाउंटंट कुठेतरी काम करणार आहे लक्षात घ्या. जर समजा या ठिकाणी अशा पद्धतीचे सॉफ्टवेअरच डेव्हलप झाले, आता इथे आहेत लक्षात घ्या की बँक स्टेटमेंट आणि एक्सपेन्सेस मॅनेजर हे ऍप्लिकेशन जर करता चांगल्या पद्धतीने कोलॅब केले, तर ते अकाउंटिंगच ऑटोमॅटिकली होत जातं. गव्हर्नमेंट कदाचित पुढच्या कालावधीमध्ये असे पोर्टल डेव्हलप करेल हे लक्षात त्याच्यामध्ये, की ज्या पोर्टलमध्ये या ठिकाणी फक्त तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचा हा खर्च आहे, तुमचे उत्पन्न आहे, हा तुमचा कॅल्क्युलेटेड टॅक्स आहे, ओटीपी भरा म्हणजे टॅक्स फायनल होते. मग इतक्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर कितीतरी जॉब जाणार आहेत लक्षात घ्या. मग एआय एनेबल ऑडिट, एआय एनेबल टॅक्स रिटर्न फाईल करणं, या काही गोष्टी भविष्यामध्ये येऊ शकतात. तर तो बदल मी करणार आहे का, या काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. रोबोटिक आणि एआय माझ्या करिअरला धक्का देतील का, हा प्रश्न सातत्याने स्वतःला विचारा. याची भीती अजिबात बाळगू नका लक्षात घ्या. कारण मी तुम्हाला सांगितलं की जरी 8.9 कोटी नोकऱ्या कमी होणार असल्या तरी 6.9 कोटी नोकऱ्या नवीन निर्माण होणार आहेत. ही देखील बाब तितकीच महत्वाची आहे. ऑटोमायझेशन आणि रोबोटिक्स ही भविष्यातली गोष्ट नाही, तर आता ते वास्तव झालेलं आहे, ते स्वीकारलेलं आहे आपण लक्षात घ्या. म्हणजे मोठमोठ्या फाउंड्रींच्या मध्ये अगोदर या ठिकाणी मॅन्युअली जेव्हा काम केलं जायचं, त्यावेळेला ते जे टेम्परेचर असायचं, म्हणजे कुठे 100 डिग्री, 200 डिग्री, 300 डिग्री टेम्परेचर मध्ये लोखंड वितळवलं जायचं आणि तिथं माणसं काम करायची, अपघात व्हायचे, त्यांच्या तब्येतीवर परिणाम व्हायचे. हे सगळ्या गोष्टी आता रोबोटिक पद्धतीने व्हायला लागल्या. म्हणजे इथं या ठिकाणी सुरक्षा वाढली, उत्पादनाची क्वालिटी वाढली. हे जे बदल व्हायला लागलेले आहेत, तर या ठिकाणी आपल्याला तंत्रज्ञान नोकरी घेणार नाही, तर तंत्रज्ञान समजणारा माणूस या ठिकाणी नक्की स्वतःचं भविष्य चांगलं घडवणार आहे हे लक्षात त्याच्यामध्ये. ऑटोमेशन म्हणजे नेमकं काय? जसं या ठिकाणी तुमचं वॉशिंग मशीन आहे, कपडे धुण्यासाठीचं ऑटोमायझेशन आहे लक्षात त्याच्यामध्ये, किंवा एटीएम मशीन आहे, पैसे देण्यासाठी कॅशियर बँकेत बसलेला असतोच, पण इथे या ठिकाणी ऑटोमॅटिक ट्रेडिंग त्या मशीन आहेत की ज्या ठिकाणी ते टेंडर करत राहतो की तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने पाहिजे त्या करन्सी उपलब्ध करून देतात. ट्रॅफिक सिग्नल, आता बऱ्यापैकी ट्रॅफिक सिग्नल एआय बेस यायला लागलेले आहेत. तिथे या ठिकाणी गर्दी ज्या बाजूला त्या पद्धतीने सिग्नल सोडत राहतात लक्षात घ्या. माणसांना या ठिकाणी पुढे जाण्यासाठी तुम्हाला ट्रॅफिक फ्लो मॅनेज करत असतात. म्हणजे रोबोटिक म्हणजे नेमकं काय आहे, तर यंत्रांना बुद्धिमत्ता देऊन, हालचाल देऊन माणसांची कामं करण्यासाठी भाग पाडणारं विज्ञान. मशीन्सना त्यांना या ठिकाणी ब्रेन द्यायचा आहे आपल्याला, आणि त्यांना या ठिकाणी मोशन्स द्यायचे आहेत, आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काम करायला लावायचं. हे सायन्स आहे रोबोटिक म्हणजे रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर, घरातील साफसफाई करण्यासाठीच या ठिकाणी. अगोदर हे व्हॅक्युम क्लीनर होतं आपल्याकडे, हाताने आपल्याला काय लागायचं. आता ते रोबो देतात, त्याला चालू करून तुम्ही सोडून दिलं तर तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळा ते रोबो स्वतः सगळी घरची स्वच्छता करतं हे लक्षात याच्याबद्दल. त्यानंतर कार बनवणाऱ्या आता या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग चेन जे आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फ्लोअरवरची मॅनपॉवर कमी करते. त्याला एकदा या ठिकाणी सिस्टम दिली, म्हणजे वेल्डिंग करणारे रोबो तुम्ही आता बघताय,
त्याला एकदा सांगितलं कुठं स्पॉट मारायचे आहेत, कशा पद्धतीचं चेनवर त्याच्यावर, तर ते त्याचं स्पॉट मारत राहते. हे लक्षात आहे त्याच्यावर. म्हणजे हे जे काही या ठिकाणी बदल व्हायला लागलेले आहेत हे रोबोटिक आणि ऑटोमायझेशनचे भाग आहेत, लक्षात घ्या. सर्जरी करणारे या ठिकाणी मेडिकल रोबोट्स पुढच्या कालावधीमध्ये बघायला मिळतील आपल्याला, चांगल्या पद्धतीचे प्रयोग देखील चालू आहेत. आता ऑटोमायझेशन आणि रोबोटिक मधला फरक काय? ऑटोमायझेशन म्हणजे सॉफ्टवेअर आणि यंत्रणा, आणि रोबोटिक मध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि त्याचे मोशन्स हे कॉम्बिनेशन असतं, लक्षात. ऑटोमायझेशन मध्ये थोडं ठराविक काम त्याला सांगितले गेलं, एक काम तेवढंच ते काम करत राहतं. म्हणजे तुमच्याकडे आपण या ठिकाणी बघतो की मोटर SMS द्वारे चालू करायची आणि बंद करायची, शेतकऱ्यांसाठीच चांगलं तंत्रज्ञान आहे. लाईट आली की पुन्हा मग शेतात जायची गरज भासत नाही, पाणी संपली की आपोआप बंद पडतं. आणि रोबोटिक मध्ये काय की त्याला एकदा तयार करून दिलं तर ती वेगवेगळ्या पद्धतीची कामं करतो रोबोटिक, लक्षात घ्या. ऑटोमेशन स्थिर आहे, म्हणजे एका ठिकाणी मोटर बसवलेला आहे, स्विच लावलेला आहे, मोबाईलवरून तुम्ही ऑपरेट करता, झालं त्याच्यावर. इथं रोबोटिक मध्ये तो मशीन्स जे आहे ते स्वतः या ठिकाणी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होत असते, वेगळ्या पद्धतीची कामं करत असते. म्हणजे ईमेल फिल्टर करणं नावाचा एक रोबो बनवला तुम्ही त्याच्यामध्ये, सॉरी ऑटोमेशन केलं. आलेल्या मेल मधले प्रमोशन मेल बाजूला करायचे आणि महत्वाचे मेल आहे ते त्या डिपार्टमेंटला पाठवून द्यायचे, ऑटोमेशनचा भाग सांगा. पण रोबोटिक मध्ये आता मी तुम्हाला जर सांगितलं वेल्डिंग करणारा रोबोट आलेला आहे, त्या ठिकाणी तुमची फ्लोअर स्वच्छ करणारा रोबोट आलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंग करणारा रोबोट आलेला आहे, टेस्टिंग क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये रोबोट येतील पुढच्या कालावधीमध्ये. तर ऑटोमायझेशनचे 4 प्रकार कोणते आहेत? तर पहिला बेसिक ऑटोमायझेशन, म्हणजे परत परत जी कामं करायला लागतात ती कामं त्याला काम करायला मशीनला ट्रेन करणं, हे ऑटोमायझेशन. दुसरं प्रोसेस ऑटोमायझेशन, म्हणजे व्यवसायामधल्या ज्या प्रक्रिया असतात प्रोडक्शनच्या आणि याच्या, ती सेम आहे. जर त्या गोष्टी सेम आहेत त्या गोष्टी या ठिकाणी ऑटोमाइज करून ठेवून द्यायच्यात, लक्षात घ्या. ऍडव्हान्स ऑटोमायझेशन म्हणजे AI, मशीन्स आणि मशीन लर्निंग याचा उपयोग करून, आता चॅटबॉट जसे आहेत, म्हणजे तुम्ही माहिती तुमच्या याला ठेवलेली आहे, कोणताही प्रश्न तुम्ही करिअर कट्ट्याच्या पोर्टलला जाऊन विचारला तर AIच उत्तर देतं. मेक माय ट्रिक्स सारख्या पोर्टलला गेला तुम्ही त्याच्यामध्ये तर तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर AIच देत असतं. आता प्रत्येक कंपनी हा प्रयत्न करायला लागली की AI बस तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळतील, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल. म्हणजे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या लोकांची संख्या इथं कमी केली आहे, लक्षात त्याच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी इंटेलिजन्स ऑटोमेशन, म्हणजे पूर्णपणे स्वयंचलित स्वतःची निर्णय क्षमता असणारा, म्हणजे जसे की सेल्फ ड्रायव्हिंग कार, ड्रायव्हरलेस कार ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये, हा त्याच आहे. दुसरं महत्वाचं ॲडास सिस्टम आहे. गाडीच्या समोर कोणीतरी येते आणि तुम्ही ब्रेक लावत नाही तर गाडी स्वतः ब्रेक लावणार, तुम्ही पुढे जाऊन या ठिकाणी धडकणार नाही, ही सिस्टम दिलेली आहे. रोबोटच्या प्रकारामध्ये लक्षात घ्या की औद्योगिक रोबोट्स आहेत कारखान्यामध्ये लागणारे, मी जसं फाउंड्री उद्योगामध्ये सांगितलं. मेडिकलमध्ये या ठिकाणी सर्व्हिस देणारे रोबोट्स आहेत, हॉटेलमध्ये, रुग्णालयामध्ये. आता काही हॉटेलमध्ये अशा हॉटेल्स आलेले आहेत की जिथं रोबो तुम्हाला या ठिकाणी फूड सर्व करताय, लक्षात घ्या. हा बदल झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी काही माणसासारखे दिसणारे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणारे, त्यांच्यासोबत राहणारे, गप्पा मारणारे, त्यांची काळजी घेणारे असे रोबोट तुम्हाला बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. मिलिटरी फील्डमध्ये किंवा डिफेन्स फील्डमध्ये देखील काही ठिकाणी रोबो या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतील, हे लक्षात. त्याच्यामध्ये इथं एज्युकेशनमध्ये शिकवण्यासाठी देखील बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रोबोटिक टेक्नॉलॉजी वापरला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या. आता वाहन उद्योगामध्ये जे काय आहे ते लक्षात घ्या की फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल बघायला मिळतो आपल्याला, कारण सगळीच सप्लाय, कारण एकसारखीच गाडी बनवायची असते एकदा ठरलं की त्याच्या पद्धतीनं, तर ती एकदा ठरलेली गाडी या ठिकाणी सातत्यानं त्याच पद्धतीने बनवण्यासाठी म्हणून रोबोटिक या ठिकाणी ऑटोमायझेशन वापरलं जाते, लक्षात घ्या. मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा सर्व कारखाने 70 ते 80% ऑटोमॅट झालेले आहेत, म्हणजे तेवढी मॅनपॉवर कमी झालेली आहे, अॅक्युरेसी वाढलेली आहे, स्पीड वाढलेली आहे, लक्षात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी वेल्डिंग, पेंटिंग, असेंब्ली सर्व कामं रोबोट मार्फत होत आहेत, लक्षात घ्या. गुणवत्ता एकसारखी या ठिकाणी क्वालिटी राहते आणि जलद उत्पादन होते, लक्षात घ्या. म्हणजे हॉटेलमध्ये असा रोबो जर तुम्ही बघितला की त्या हॉटेलमध्ये बनवणाऱ्या अन्नपदार्थाची कधीच चव बदलणार नाही. म्हणजे आता इंडस्ट्रीचा मोठा तोटा काय आहे की तिथला फूड कुक जर सोडून गेला तर टेस्ट बदलते, टेस्ट बदलली की कस्टमर आपल्याकडे येत नाहीत, लक्षात घ्या. पण एकदा जर त्या रोबोला ट्रेन केलं तर तो रोबो वर्षानुवर्ष काम करत राहील आणि टेस्टमध्ये अजिबात फरक पडणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर चहा बनवत असाल तर पहिला बनवलेला चहा दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे तसाच बनतो असं होत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला असा रोबो मिळाला की एकदा त्याला टेस्ट सेट केली की कुठल्याही पद्धतीचा बदल न करता ते सातत्याने एकसारख्या टेस्टचं या ठिकाणी तुम्हाला बनवून देऊ शकतं, त्याचा उपयोग हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतो, लक्षात घ्या. टेस्ला याच्या कंपनीमध्ये या ठिकाणी गिगा फॅक्टरी मध्ये 10,000 पेक्षा अधिक रोबोट आहेत, लक्षात घ्या.
टेस्लाच्या. उत्पादनामध्ये मी सांगितलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोबाईल, कम्प्युटर्स मध्ये जवळजवळ सगळं आता ऑटोमायझेशन झालेलं आहे. कापडामध्ये ज्या ठिकाणी विणकामाच्या ज्या मशीन्स आहेत, कटिंग आहे, स्टिचिंग आहे, हे ऑटोमॅट झालेलं आहे, लक्षात घ्या. फूड पॅकेजिंग मध्ये या ठिकाणी ऑटोमायझेशन आहे, बॉटलिंग मध्ये ऑटोमायझेशन आहे, हे लक्षात त्याच्या व्यतिरिक्त. त्याच्यानंतर या ठिकाणी गोळ्या निर्माण करणं किंवा या ठिकाणी औषधं वेगळ्या पद्धतीची निर्माण करणं, पॅक करणं, याच्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऑटोमायझेशन झालेलं बघायला मिळतं, लक्षात घ्या मित्रांनो. आता या ठिकाणी अमेझॉन वेअर हाऊस मध्ये 10 लाखापेक्षा जास्त अधिक रोबो काम करतात, लक्षात. म्हणजे जिथं वस्तू साठवून ठेवल्या जातात अमेझॉन मध्ये, तिथं 10 लाखापेक्षा. एटीएम, बँक नेटवर्क हे साधं ऑटोमायझेशन आहे. युपीआय, डिजिटल पेमेंट हे प्रगत ऑटोमायझेशन आहे. कर्ज मंजुरी एआयच्या माध्यमातून करणं हे एआयसी रिलेटेड असणारं ऑटोमायझेशन आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि फ्रॉड डिटेक्शन हे रिअल टाइम ऑटोमायझेशन. म्हणजे आता जे म्हणतात की ऍपमध्ये फक्त तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला लोन मिळून जाईल. म्हणजे काय, ते ऍप स्वतःच तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या बेसवर जाऊन तुमचा सिबिल चेक करतं. सिबिल ओके असेल, तुमची क्रेडिबिलिटी चांगली असेल, तर विशिष्ट रकमेप्रमाणेचं लोन आपोआप मंजूर होतं. तिथे तुम्हाला मॅन्युअली प्रोसेस काही करावी लागत नाही. इतका बदल या ठिकाणी बँकांनी देखील केलेला आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी चॅटबॉट्स, म्हणजे कस्टमर केअरला प्रॉब्लेम आहे, तो ठराविक वेळ काम करेल, 8-8 तासाचे शिफ्ट असतील, पण 24/7 तुमच्यासाठी काम करणाऱ्या चॅटबॉट आता उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी रोबो ऍडवायझर. शेअर मार्केटमध्ये काय बदल व्हायला लागलेला आहे, सायकल कसे चाललेले आहेत, कॅन्डल कसे काम करतायत, याची माहिती या ठिकाणी सातत्यानं अभ्यास करून ते रोबो तुम्हाला या ठिकाणी काम करतात. म्हणजे मार्केट ट्रेडिंगचे रोबो बनवणारे काही एक्सपर्ट तयार झालेले आहेत. ते तुम्हाला रोबोट बनवून देतात की तुम्हाला मार्केटमध्ये सातत्यानं बघत बसायची गरज नाही. त्याला सांगून द्यायचं, त्याच्या अकाउंटचा ऍक्सेस द्यायचा, त्याचं ते दरवेळेला या ठिकाणी सेल करत जाईल, त्यानंतर बाय करत जाईल, प्रॉफिट बुक करत जाईल, स्टॉप लॉस करत जाईल. ह्या देखील प्रक्रिया आलेल्या आहेत, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर या ठिकाणी आरोग्य क्षेत्रामध्ये प्रचंड बदल आपल्याला बघायला मिळतो. शेती क्षेत्रामध्ये ड्रोन सारखी टेक्नॉलॉजी, स्वयंचलित ट्रॅक्टर बघायला मिळतात. रोबोटिक दूध काढण्याचे मशीन्स आलेत जनावरांचे, हे लक्षात घ्या. आणि ह्या मोठ्या प्रमाणामध्ये डेअरी फार्मिंग जिथं चाललेलं आहे, तिथे या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी ड्रोन वापरतोय, सेन्सर वापरून त्याचं उत्पादन वाढवत आहे, लक्षात घ्या. वाहतूक आणि लॉजिस्टिक मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमेझॉन, फ्लिपकार्टची गोदामं जे आहेत ते ऑटोमायझेशन केलेलं आहे. सेल्फ ड्रायव्हिंग ट्रकची मागणी आता चाचणी अमेरिकेमध्ये व्हायला लागलेली आहे. ड्रोन डिलिव्हरी, ड्रोनच्या माध्यमातून अमेझॉन प्राईमने या ठिकाणी काही ठिकाणी वस्तू प्रोव्हाइड करण्याचे ट्रायल घेतलेले आहेत. पुढच्या कालावधीमध्ये जर जे तुम्ही म्हणाल की आम्ही फूड डिलिव्हरीचं काम करणार आहोत, तर फूड डिलिव्हरीच्या कामामध्ये देखील जर ड्रोन तुम्हाला वापरायला, पिझ्झा डिलिव्हरीचं काम मुंबईमध्ये झालेलं आहे, लक्षात घ्या, ड्रोनच्या माध्यमातून. तर तिथं देखील या ठिकाणी हे बघायला मिळेल आपल्याला. रोबोटिक सॉर्टिंग, कुरिअर कंपन्यांनी आता ते चालू केलेलं आहे की रोबोटिक सॉर्टिंग करायला लागलेले आहेत, लक्षात घ्या. रिटेल आणि ई कॉमर्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंचलित या ठिकाणी चेकआउट्स दिलेले आहेत. एआय आधारित तुम्हाला काय आवडले, तुम्हाला रेकमेंडेशन दिलं जातं. त्यानंतर व्हर्च्युअल ट्रायल, म्हणजे चष्मा तुमच्या चेहऱ्यावर कसा दिसतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे, लेन्स कार्डनं एक व्हर्च्युअल ट्रायल बनवलेलं आहे की तुमचा फोटो काढायचा, तुमचं 360 डिग्रीने ते एकदा व्हिडिओ तयार करतं आणि तुमचा व्हिडिओ समोर या ठिकाणी येतो, तुमचा फोटो येतो आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रेम, चष्मे या ठिकाणी त्याच्यावर ट्राय करू शकता आणि जो तुम्हाला योग्य वाटतो तो तुम्ही खरेदी करू शकता. हा बदल आहे व्यवसायामध्ये की लोकांना या ठिकाणी भरपूर ऑप्शन ट्राय करता येतात. असंच कपड्याच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला बघायला मिळणार आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आयटी इंडस्ट्रीमध्ये तर प्रचंड बदल झालेला आहे. म्हणजे आयटी मध्ये काम करणाऱ्यांनी सगळ्यात असुरक्षित क्षेत्र आता कोणतं असेल, असुरक्षित म्हणजे काय, सातत्याने बदल, सातत्याने नवनवीन गोष्टी येणार आहेत. म्हणजे बीएससी कम्प्युटर सायन्स, बीसीए करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं, आयटी मध्ये तुम्हाला जायचं असेल, तुम्ही आता कॉलेजमध्ये जे शिकताय ते तुम्हाला अजिबात पुरेसं नाही. तुमच्या बरोबर या ठिकाणी कॉम्पिटिशन करणारी व्यक्ती एआयचा चांगला प्रॉम्प्ट इंजिनियर असेल तर 10वी पास झालेला एखादा तरुण देखील तुमच्या नोकरी खाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही घाबरू नका, तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत, तर ते सोपं झालेलं आहे, हे लक्षात घ्या काम त्याच्यामध्ये. त्यानंतर शिक्षणासाठी बऱ्यापैकी आता जे काही ऑनलाईन क्लासेस चालतात त्याच्यामध्ये रोबोटिक टीचर्स, त्यानंतर या ठिकाणी एआय बेस या ठिकाणी मॉडेल तुम्हाला शिकवतायत, असे बरेच बदल झालेले आहेत, हे लक्षात घ्या. सर्व्हिलन्ससाठी आता ड्रोनचा वापर केला जातो. म्हणजे जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे तुम्ही जर बघितलं
की मध्ये मध्ये त्याच्या ड्रोन फिरतात म्हणजे काय, ते ऑब्झर्व करतात कुठं काय चाललेलं आहे. कुंभमेळा आता यावर्षी नाशिकला आहे, तर नाशिकला या ठिकाणी काही एजन्सीज आता हायर केल्या गेलेल्या आहेत. त्या कशासाठी, की कुंभमेळ्यामध्ये जर गर्दी झाली किंवा या ठिकाणी लोक पुढे जात नाहीत, तर पब्लिक ऍड्रेस सिस्टम म्हणजे त्या ड्रोनवर या ठिकाणी स्पीकर लावले जातील आणि ते ड्रोन तिथं समोर जाईल जिथं गर्दी आहे तिथं, आणि पोलीस ऑफिसर जिथं कुठे केबिन मध्ये बसलेत तिथं जाऊन त्यांना सांगतील की पुढं चला, गर्दी व्हायला लागलेली आहे, तुम्ही इथं थांबू नका. लक्षात, काही ठिकाणी गोंधळ व्हायला लागलेला आहे, काही मोडतोड करायला लागले, तर ड्रोनच त्यांचे पिक्चर घेतले जातील, त्यांचे फोटो घेतले जातील. काही वेळा त्यांच्यावर या ठिकाणी विशिष्ट रंगाचं पाणी सोडलं जाईल, जेणेकरून हे या ठिकाणी या मेळाव्यामधनं बाहेर जात असतात त्याला लगेच तिथं पकडता येईल. जे नोशन क्रिएट करणारे एलिमेंट्स आहेत त्यांच्यासाठी लक्षात घ्या. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये ऑटोमायझेशन आपल्याला सगळ्या क्षेत्रामध्ये बघायला मिळतं. लक्षात, म्हणजे फायदे काय आहेत, रोबोटिक्सचा फायदा काय आहे आपल्याला लक्षात घ्या. ऑटोमायझेशनचा 24/7 काम करतात, त्यांना विश्रांतीची गरज आहे का, नाही. लक्षात घ्या, ते आजारी पडत नाहीत, ते रजा घेत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी ऑटोमायझेशन कडे बघितलं जातं. लक्षात घ्या, सातत्यपूर्ण गुणवत्ता म्हणजे एकसारखं उत्पादन आहे, त्याच्यामध्ये ह्युमन एरर येत नाहीत. लक्षात घ्या, दीर्घकालीन खर्च कमी होतो. लॉंग टर्मचा विचार करता या ठिकाणी धोकादायक कामं करणं, खाणी, केमिकल्स, अणुभट्ट्या इथं रोबोटिक करतात, त्यामुळे मानवी जीवाचं रक्षण होणं हे या ठिकाणी इथं सहज शक्य झालेलं आहे. अचूकता आहे, अॅक्युरसी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे, लक्षात घ्या. स्पीड जास्त आहे, डेटा कलेक्शन आणि डेटा त्याचं या ठिकाणी विश्लेषण करणं हे सोपं आहे. त्याच्यामध्ये 24/7 त्याचा प्रेझेन्स आपल्याला असतो, पर्यावरणाचं रक्षण होतं, नवीन उद्योग आणि नोकऱ्या उपलब्ध होतात. ऑटोमायझेशनच्या समोर चॅलेंजेस पण काय आहेत मित्र, सगळ्यात मोठं नोकरीवर होणारा परिणाम. लक्षात, पुनरावृत्तीचं काम ज्या ज्या ठिकाणी ते काम आता आपल्याला मिळणार नाही, तिथं रोबोच काम करेल. ऑटोमॅटिक या ठिकाणी कामं होत राहतील. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बुक किपिंग, कॅशियर, टोल कलेक्टर, ठीक आहे, टेलिकॉलिंग, कस्टमर सर्व्हिसेस, हे सगळं या ठिकाणी आता हे होत चाललंय. साधं या ठिकाणी ड्रायव्हर देखील भविष्यामध्ये मी सांगतोय तसं ते स्किल आणि तो जॉब राहणार नाही. पण कोणत्या नोकऱ्या सुरक्षित आहेत हे पण आपण बघूया, की जिथं स्किलची या ठिकाणी थोडंसं अपडेट कराल तुम्ही, रिस्किलिंग किंवा अपस्किलिंग कराल, ते टिकून राहतील. मोठ्या कंपन्यांमध्ये या ठिकाणी ऑटोमायझेशन होऊन ते अधिक श्रीमंत होतील, छोट्या कंपन्यांच्या स्पर्धेवर या ठिकाणी दबाव होऊ शकतो. सायबर सिक्युरिटीमध्ये समजा ऑटोमॅटिक कंपनी सिस्टम जर करता हॅक झाली तर मोठा लॉस होऊ शकतो. प्रचंड डेटा कलेक्ट होतो, त्यामुळे या ठिकाणी तो कुठं जातो, कोण वापरतो, हा चॅलेंजचा भाग आपल्या समोर आहे. इथे या ठिकाणी कारने अपघात केला तर दोष कुणाला द्यायचा, म्हणजे ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग कार आहे, त्याने जर ऍक्सिडेंट केला तर गुन्हा कोणावर दाखल करायचा, हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी रोबोट सर्जरी करण्यात जर करता चूक झाली तर त्याला जबाबदार कुणाला धरायचं, एआयने निर्णय जर चुकीचा घेतला तर त्याचं उत्तरदायित्व कुठलं असेल त्याच्या वतीतनं. हे जे सगळे चॅलेंजेस आहेत, ह्या चॅलेंजेसचा विचार करता आता आपण ते बघायचे कोणत्या नोकऱ्यांवर परिणामच होणार नाही या गोष्टीचा. तर त्यापैकी काही नोकऱ्या लक्षात घ्या. तुम्ही लेखक आहात, कवी आहात, संगीतकार आहात, चित्रकार आहात, डिझायनर आहात, सिने दिग्दर्शक आहात, नाट्यकर्मी आहात, कंटेंट क्रिएटर आहात, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत. त्यानंतर या ठिकाणी काही स्पेशल सर्जरी करणारे डॉक्टर असतील, मानसोपचार तज्ज्ञ असतील, नर्सिंगचा स्टाफ असेल, फिजिओथेरपिस्ट असतील, याच्या जॉबला प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या. एज्युकेशनल काउन्सिलर, एज्युकेशनमध्ये तुमच्या स्वतःच्या चांगल्या स्किल तुम्ही डेव्हलप केल्या, एचआर तज्ज्ञ असेल, सीओए असेल, त्यानंतर स्ट्रॅटेजिक मेकर असतील, संशोधन करणारे शास्त्रज्ञ, त्यानंतर या ठिकाणी इनोव्हेटर्स, यांना या ठिकाणी प्रॉब्लेम नाही, त्यांच्या नोकऱ्या सेफ आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे समाजसेवक, वकील, न्यायाधीश, पत्रकार, यांना या ठिकाणी रोबोट रिप्लेस करू शकत नाही. टेक्निकलमध्ये AIML इंजिनियर, रोबोटिक इंजिनियर, सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ, त्यानंतर या ठिकाणी क्लाउड आर्किटेक्ट, यांना चॅलेंज नाही आहे. लक्षात घ्या. त्यानंतर प्लंबर, इलेक्ट्रिशियन, त्यानंतर शिल्पकार असाल तुम्ही, चांगले पुतळे बनवत असाल, हस्तकला कारागीर असतील, त्यांना देखील प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या. हे मित्रांनो जे मी सांगितलं आता त्याचा दुसरी बाजू लक्षात घ्या, की हे सगळं तंत्रज्ञान वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय किती चांगल्या पद्धतीने करू शकता, या बाजूने याचा विचार करा. तुम्ही लोकांना सेवा देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करू शकता, या बाजूने विचार करा. जगामध्ये होणारा प्रत्येक बदल सकारात्मक पद्धतीने कसा टर्न करायचा, या दृष्टीने विचार केला तर 100% ऑटोमायझेशन आणि रोबोटिक हे चॅलेंज न बनता आपल्यासाठी एक अत्यंत चांगली संधी बनेल आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी. तुमचा आजचा टास्क एकच आहे, लक्षात घ्या. भविष्यामध्ये AI आणि ऑटोमायझेशनमुळे किंवा रोबोटिक आणि ऑटोमायझेशनमुळे कोणकोणते जॉब जाणार आहेत त्याची यादी सर्च करा
आणि दुसरा भाग तयार करा त्याच्यामध्ये की मला जर रोबोटिक आणि ऑटोमायझेशनच्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा व्यवसाय चांगला चालवायचा असेल किंवा या ठिकाणी मला जर स्वतः जॉब चांगला टिकवायचा असेल तर कोणकोणते स्किल आत्मसात करणं गरजेचं आहे, पुढच्या 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये आणि 8 वर्षामध्ये काय बदल होणे अपेक्षित आहे, हे थोडंसं तुम्ही या ठिकाणी सर्च करा, त्याचा रिपोर्ट बनवा. तुम्हाला जे ग्रुपवर टाकता येतील ते ग्रुपवर टाका, म्हणजे तुमच्या रिसर्चमध्ये जे काय आलेलं आहे ते इतर मुलांना देखील वाचता येईल, हे लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानतो. तुम्हाला आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.